राज ठाकरेंचं मनसैनिकांना पत्र। मराठी सक्तीबाबतचे आंदोलन थांबवण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना। मंत्री उदय सामंतांच्या भेटीनंतर मनसेचं आंदोलन स्थगित। पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे प्रकरणामध्ये अभय कुरुंदकर दोषी। हत्या प्रकरणातील आरोपींना 11 एप्रिलला शिक्षा सुनावणार। आरोपी राजेश पाटील यांची निर्दोष मुक्तता। सोलापुरात 2 शाळकरी मुलींचा मृत्यू तर एका मुलीची प्रकृती गंभीर। दूषित पाण्यामुळे मुलींचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप। खासदार प्रणिती शिंदेंनी दिली घटनास्थळी भेट। परळीतील राख माफियांना लगाम। आता केवळ पैसे भरलेल्या एजन्सीच करणार राखेचा उपसा। 3 वर्षांनंतर निघालं राखेचं टेंडर। औरंगजेबाची कबर असलेल्या खुलताबादचं नामकरण हे रत्नपूर करा। भाजप आमदार संजय केणेकरांची मागणी। तर खुलताबादमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य स्मारकाची ही मागणी। ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 आमदार शिंदेंच्या संपर्कात। मंत्री उदय सामंत आणि संजय शिरसाटांचा दावा। लवकरच पक्षप्रवेश करणार असल्याचंही वक्तव्य। एका गर्भवतीचा बळी घेतल्यानंतर अखेर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला उपरती। कोणत्याही रुग्णाकडून डिपॉझिट न घेण्याचा निर्णय। विश्वस्तांच्या बैठकीमध्ये ठराव। कर्जमाफीच्या पैशाचं काय करता? शेतीमध्ये गुंतवणूक करता का? कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी शेतकऱ्यांना सुनावलं। कोकाटेंच्या वक्तव्यानंतर शेतकऱ्यांमध्ये संताप।